नमस्कार. आज आपण कॅनवामध्ये यूट्यूब बॅनर कसा बनवायचा हे पाहणार आहोत. आता मी कॅनवाचं पेज ओपन केलेलं आहे. क्रिएट डिझाईनमध्ये जाऊयात. क्रिएट डिझाईनमध्ये यूट्यूब बॅनर टाईप करूया. यूट्यूब बॅनर, आता यूट्यूब बॅनरचं ऑप्शन आलेलं आहे. आता आपण यूट्यूब बॅनर ओपन करतो आहे. ही साईज येते यूट्यूब बॅनरसाठी, जी यूट्यूबला आहे ना 16:9 त्याच ह्याच्यामध्ये. आता हे टेम्पलेट आले बघा, म्हणजे हे टेम्पलेट वापरून पण आपण ह्याच्यामध्ये हे टेम्पलेटमध्ये एखादं सिलेक्ट करून चेंजेस पण करून डायरेक्टली आपल्याला रेडी टू यूजसाठी आहेत. हे टेम्पलेट बरेचसेच टेम्पलेट आहेत, याचा वापर करूनही आपण डिझाईन बनवू शकतो. पण आता आपल्याला स्क्रॅचपासून बनवायचे आहे. आता मी एलिमेंट्समध्ये जाते. एलिमेंट्समध्ये आपल्याला एखादं म्हणजे आपल्याला बॅकग्राऊंड घ्यायचं आहे ना पहिल्यांदा इथे, तर मग मी एलिमेंट्समध्ये आपण शेप्स पण घेऊ शकतो आणि शेप्समध्ये पण कलर चेंज करू शकतो. शेप्सचा कोणताही कलर घेऊ शकतो. पण मला आता मी गोल्डन बॅकग्राऊंड घेते. इथे मी ऑलरेडी सर्च केलेलं होतं. तर सी ऑल फोटोजमध्ये म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. मी सिलेक्ट केलं. हे आता आपण व्यवस्थित अटॅच करून घेऊ. आता हे बॅकग्राऊंडला सेट करून घेतलं. आता मला एक फोटो पाहिजे, माझा फोटो. आता मी माझ्या चॅनलसाठी बनवते म्हणून मी तुम्हाला रँडमली दाखवते की कसं बनवायचं. एक मी माझ्या चॅनलचं एक तुम्हाला हे करून म्हणजे तुम्ही माझं बघून तुम्ही बनवू शकता. यासाठी आता मी गॅलरी ओपन करते. गॅलरीमधून मला माझा एक फोटो घ्यायचा आहे. त्यासाठी आता इथे एक माझा फोटो आहे, ॲड टू पेज. हा मी फोटो सिलेक्ट केला. पण आता ह्या फोटोला बॅकग्राऊंड आहे, तर आता आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करूया. पहिलं तर बॅकग्राऊंड रिमूव्ह झालं. आता हा फोटो मला छोटा वाटते म्हणून मी हा फोटो जरा झूम करते, म्हणजे ह्या पेजला व्यवस्थित दिसेल आणि बसेल पण व्यवस्थित, छान वाटेल. आता मग फोटो सेट करून घेतला. आता मला एक टेक्स्ट घ्यायचं आहे. टेक्स्ट, ॲड टू टेक्स्ट. आता मी एक लाईन लिहिणार आहे, लाईव्ह विथ ग्रॅटिट्यूड. ही एक मी लाईन लिहिली आणि खाली मला माझं नाव टाकायचं आहे. तर मी नाव पण टाकते जाधव. ओके. तर थोडंसं हे मध्येच नको आहे मला, थोडंसं मी हे ॲडजस्ट करायचं आपल्याला पाहिजे असं. आणि आपल्याला समजतं जेव्हा आपण डिझाईन बनवायला जातो ना, तेव्हा आपोआप आपल्याला समजते की कसं म्हणजे आपण, आणि त्याच्यामध्ये आपण ह्याने चेंजेस करू शकतो. आता मी फॉन्ट चेंज करते. फॉन्टही आपल्याला बरेचसेच फॉन्ट आहेत, आपण चेक करायचं म्हणजे कोणता छान वाटतं कोणता नाही. आणि एकच पेज नाही बनवायचं, एकच डुप्लिकेट करायचे पेज. एक तयार करायचं आणि नंतर त्याच्यावर डुप्लिकेट करायचे आणि मग थोडे कलर चेंज करून, फॉन्ट चेंज करून, फोटो चेंज करून, असं सगळं चेंजेस करून बघायचे की कुठले छान वाटते. मग त्याच्यामध्ये कम्पेअर करून आपण एक सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. आता हे मी एक लाईन सेट केली. आता मला सबस्क्राईब यूट्यूबच्या बॅनरसाठी आपण बनवतो ना, तर मग मला आता यूट्यूबचं सबस्क्राईब बटन पाहिजे. तर इथे मी मगाशी घेतलेलं आहे, तेच मी डायरेक्टली घेते. तुम्ही सर्च करून घेऊ शकता तुम्हाला पाहिजे ते. तर मी हे आलं नाही आहे ॲक्च्युली, आता आलं. तर हे मी इथे सेट करून घेते. ओके. आणि मला ना माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजचा वॉटरमार्क पाहिजे, तो घेते. तो मी ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे. आणि तो कसा बनवायचा हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्याचंही ट्युटोरियल देईन. आता मी याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करते. ओके. आता हे पण सेट करू आपण. थोडी साईज वाढवते, इन्क्रीज केली साईज आणि थोडं हे. आता आपल्याला हे ॲडजस्ट करायचं, आपल्याला पाहिजे असं ॲडजस्ट करायचं. आणि हे सहज आपल्याला समजून जातं, एकदम इझी आहे करायला. फक्त थोडं ट्राय केलं ना, प्रॅक्टिसने सगळ्या गोष्टी येतात. आता मी हे ॲडजस्ट करून घेतलं. तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकता, तुम्हाला कसं पाहिजे. आता मला ह्याच्यामध्ये फोटो थोडासा छोटा वाटतो म्हणून पुन्हा फोटो झूम करते. आणि आता बघा आता कसं दिसतं. आता आपण हे पूर्ण पेज आहे ते डाउनलोड करायचं. डाउनलोडमध्ये गेले, डाउनलोडमध्ये PNGमध्ये डाउनलोड. आता डाउनलोड झालेलं आहे. हे आपण यूट्यूबच्या बॅनरसाठी यूज करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच.